कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान
बरवा
सुखाचे आगर सर्व 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 सुखाचे आगर बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी वर कुमा देवी वर बापर कुमा देवी बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी वर विठ्ठल भरवा तो माधव भरवा माधव भरवा तो माधव भरवा विठ्ठल भरवा तो माधव भरवा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम जय दोन घडे संचिता वाचो दोन घडे संचिता वाचो दोन घडे संचिता वाचो दोन घडे संचिता वाचो करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान भोगतो न घडे संचिता वाचो 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 करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान मनोनिया मनी मानू नये मनोनिया मनी मानू नये मनोनिया मनी मानू नये मनोनिया मनी मानू नये मनावा गोविंद वेळ वेळ मनावा गोविंद वेळ वेळ मनावा गोविंद वेळ वेळ आणि करू सावे न लगे बहुत 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 आपुल्या संचिता वाचुनी आपुल्या संचिता वाचुनी आपुल्या संचिता वाचुनी मनोनिया मनी मानू नये मनोनिया मनी मानू नये घेतो मनोनिया मनी मानू नये मनोनिया मनी मानू नये घेतो मनावा गोविंद वेळ वेळ मनावा गोविंद वेळ वेळ मनावा गोविंद वेळ वेळ कामने भार घातलिया भरी कामने भार घातलिया भरी कामने भार घातलिया भरी कामने भार घातलिया भरी होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण मनोनिया मनी मानू नये मनोनिया मनी मानू नये घेऊ मनोनिया मनी मानू नये मनोनिया मनी मानू नये मनावा गोविंद वेळ वेळ मनावा गोविंद वेळ वेळ मनावा गोविंद वेळ वेळ गोबा रकुमाई 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 खपा खपा
सोनी भोगतो ना घडे संचिता वाचोनी 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 करावे ते माने समाधान करावे ते माने समाधान मनोनिया माने म्हणून येथे मनोनिया माने म्हणून येथे करावी ते माने समाधान करावी ते माने समाधान मनोनिया माने मानून ऐकेदो मनोनिया माने मानून ऐकेदो भोगतो ना घडे संचिता वाचोनी 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 करावे ते माने समाधान करावे ते माने समाधान मननिया माने म्हणून ऐकेदो मननिया माने म्हणून ऐकेदो करावी ते माने समाधान करावी ते माने समाधान मनोनिया माने मानून ऐकेदो मनोनिया माने मानून ऐकेदो म्हणावा गोविंदो वेळो वेळा म्हणावा गोविंदो
सारे सानी पनी पसा निरे सारे सानी पनी सारे मारे सारे सानी पनी सारे करावे ते मणी समाधान म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळो वेळा आणि कारुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून या म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळो वेळा तुका मने भार घातली यावरी होईल कैवारी नारायण म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळो वेळा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी मावली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे
पंढरीच्या देवराया दंडबद्ध तुझे पाया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस् प्रदेशं विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 वृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही सनेने बोलतो वचन्याती भावी का एका जनार्दनी तुमचा दास त्याच्या सपूर्वा विविधल विठल विठल भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते म्हणी समाधान. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. आज या ठिकाणी कैलासवासी मेजर दिलीप भाऊ रखमा ढोणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण गणगोत्र नातेवाईक या ठिकाणी जमलेला आहात. त्यांच्या पश्चामध्ये त्यांचे वडील आदरणीय श्री रखमा बाबा महादू ढोणे, त्यांच्या आई आहेत सौ लीलाबाई रखमा ढोणे, पत्नी आहेत श्रीमती संजीवनीताई दिलीप ढोणे, त्यांचे 3 भाऊ आहेत दत्तूभाऊ रखमा ढोणे, संजयभाऊ रखमा ढोणे, शहाजीभाऊ रखमा ढोणे, त्यांची मुलं आहेत चिरंजीव ओम दिलीप ढोणे, मुलगी आहे कुमारी अक्षदा दिलीप ढोणे, बाकी त्यांचे पुतणे, त्यांची बहीण आणि त्यांचा संपूर्ण हा ढोणे परिवार. संपूर्ण परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याकरता हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आणि आजची जी काही कीर्तनरूपी सेवा आहे ती समस्त ढोणे परिवाराच्या वतीने कोळपेवाडी गावचे माजी सरपंच आमचे सचिन भाऊ कोळपे यांच्या संपर्काच्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचा योग आला. सचिन भाऊंचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौरी यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी, सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, संतांच्या, या वारकरी संतांच्या, संतांच्या. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. संत सम्राट वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबारायांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातला सर्वांच्या परिचयाचा गोड असा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता निवडला. विठाला
भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. तर या अभंगाद्वारे माझे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला मला सर्वसामान्य जनाला प्रत्येकाला एक उपदेश करतात. आजचा जो काही अभंग आहे, आजचं जे काही कीर्तन आहे, जे गेले त्यांच्या आत्म्याला शांती मिळवून देणार आहे, त्यांना भगवत चरणी जागा मिळवून देणार आहे. पण इथे जमलेली जी काही लोक आहेत का जी काळाच्या तडाख्यातून आपण वाचलेलो आहोत, इथून पुढचं जीवन आपण कसं जगावं याचं महत्त्व सांगणारं कीर्तन म्हणजे आजचा हा अभंग. विठाला 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 विठाला. तर तुकोबाराय म्हणतात भोगतो न घडे संचिता वाचोनी आणि करावे ते म्हणे समाधान. कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये कुठलाही भोग हा त्या माणसाच्या संचित कर्माशिवाय त्याच्या जीवनामध्ये घडत नाही. आता संचित कर्म म्हणजे काय तर साचून ठेवलेलं कर्म. तुम्ही आम्ही सर्वजण या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो. माणसाच्या जन्माला कारण 3 आहेत. पहिलं म्हणजे जन्माला कारण आपलं कर्म, दुसरी म्हणजे जन्माला कारण आपली वासना आणि तिसरं म्हणजे जन्माला कारण आपण केलेलं पाप. आता जन्माला पहिलं कारण आहे ते म्हणजे आपले कर्म. ज्ञानोबारे म्हणतात मागच्या जन्मामध्ये ज्याप्रमाणे कर्म केले त्याप्रमाणे ते कर्म तुम्हाला मला प्रत्येकाला भोगायचे. अगा कर्मे जे उरावे तेही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहायका. ज्ञानोबाराय म्हणतात अगा कर्मे जे उरावे, जे मागच्या जन्मातलं उरले ते सुखरूपी फळ असेल वा दुःखरूपी असेल. कारण का ज्याचं उष्ट असतं, ज्याचं उरलेलं असतं हे त्यालाच खावं लागतं. बघा उदाहरणार्थ 2 माणसं शेजारी घरामध्ये जेवायला बसली. आता जेवायला बसल्यानंतर तो मनुष्य शेजारच्याला काय म्हणतो, बाबा आपल्या भावाला म्हणतो मला काही अर्धी भाकर संपत नाही, माझी अर्धी उरलेली भाकर तू घेतो. म्हणतो बाबा नाही, माझ्याही पोटात आता जागा नाही. मग तो बायकोला म्हणतो माझी उरलेली अर्धी भाकर तशीच ठेव, मी हवं तर नंतर खाईन. का? कारण ती तुमची उरली आहे, ते तुमचं उष्ट आहे, ते तुम्हालाच खायचंय. तसं आपलं कर्म आहे ते आपल्यालाच भोगावं लागणार. अजिबात जीवन जगत असताना कुणाला दोष द्यायचा नाही. काही लोक कीर्तन संपलं की आमच्याजवळ येतात आणि पटकन म्हणतात ताई माझं पूर्वी फार चाललं होतं पण त्याने माझं सगळं वाटोळं केलं. पण ऐका, या जगामध्ये तो आपलं वाईट करणारा कुणीच नाही. आपलं वाईट हे आपल्या कर्माने होत असतं. समोरचा मनुष्य हा निमित्त मात्र होत असतो. मग कर्म हे आपलंच असतं. आता आपलं कर्म आपल्याला कसं भोगावं लागतं आहे का? एक सुंदर उदाहरण सांगते, पण ते उदाहरण पटण्याकरता तुम्हालाही थोडंसं बोलायचंय. तुम्हाला थोडंसं बोलायचंय. बघा एक मनुष्य रस्त्याने चालला होता. आता रस्त्याने चालता चालता एका बंगल्याच्या आवारामध्ये त्याला एक छोटंसं हापूस आंब्याचं झाड दिसलं. त्या आंब्याला असे मोठे मोठे 9-10 आंबे आले होते. त्याने विचार केला याच्यातला आजूबाजूला बघितलं कोणी दिसत नाही, बरं याच्यातला एक आंबा चोरला तर काय फरक पडतो. म्हणून तो मनुष्य तो आंबा चोरण्याकरता त्या आंब्याच्या झाडाजवळ गेला. आता तुम्हाला बोलायचे, आंबा बघितला कोणी? माणसाने म्हटल्या का? आंबा बघितला कोणी? डोळ्याने. चालत गेले, पाय तोडला हाताने, खाल्ला तोंडाने, चव घेतली जिभेने, गेला पोटात, तृप्त झालं मन तृप्त झालं. म्हटलं वा आंबा किती गोड लागतोय. तेवढ्यात घर मालकाने बघितलं. घर मालक पाठीमागून एवढी मोठी काठी घेऊन आला आणि ती काठी त्याच्या पाठीमध्ये अगदी अशीच पाठीमध्ये मारली. आता काठी पाठीमध्ये मारल्याबरोबर दुःख झालं मनाला, पण पाणी कुठून आलं? डोळ्यातून. कारण आंबा कुणी बघितला होता. म्हणून ज्याचं कर्म, इथून पुढे अजिबात कोणाला दोष द्यायचा. आपण ज्याप्रमाणे कर्म केले त्याप्रमाणे आपले कर्म हे आपल्याला भोगावं लागतं. आता जन्माला दुसरं कारण आहे ती म्हणजे आपली वासना. संत महात्मे म्हणतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि तिची झाली अंगे हरिरूप. आपल्या जन्माला कारण आहे आपली ती वासना. संत महात्मे म्हणतात आपल्या देहामध्ये जी वासना आहे ती कशी आहे माहिती आहे? माझ्या नाथ बाबांनी त्या वासनेचं अगदी गोड वर्णन केले. वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय.
नाथ बाबा म्हणतात आपल्या देहामध्ये जी वासना आहे ती कशी आहे? वासना ओढाळ गाय. ओढाळ गाय माहिती आहे तुम्हाला? ओढाळ गाय तिला कोणीही मालक नसतो. एखाद्या शेतकऱ्याचं हिरवंगार पीक दिसलं की ती गाय त्या शेतावर जाते. मालकाने बघितलं की मालक तिला हकलतो. तो मालक जरा बाजूला गेला की ती गाय पुन्हा त्या शेतावर जाते. आता त्या पिकाला वाचवायचे आणि गायीला थांबवायचे तर काय करावं लागेल? तर त्याचं उत्तर पुढे आहे, तिचा हाणून मोडावा पाय. नाथ बाबा म्हणतात त्या गायीचा तुम्हाला पाय मोडावा लागेल. गायीला 6 पाय असतात, त्याच्यातून तिचा 1 पाय जर मोडला गाय चालेल का? काही चुकलं का? हा 4 असतात म्हणजे लक्ष आहे तुमचं. गायीला 4 पाय असतात, त्याच्यातून 1 पाय जरी मोडला गाय चालू शकत नाही. तिचा हाणून मोडावा पाय. पण कीर्तन व्यवस्थित ऐका, तर तुम्ही सगळी शेतकरी माणसं आहात. संध्याकाळी जर घरी गेले आणि तुमच्या शेतात शेजारची अशी गाय आली तर तुम्ही तिचा पाय मोडाल ना माझं नाव सांगाल. दुपारीच वनिताताईंनी सांगितलंय तिचा हाणून मोडावा पाय. ती गाय म्हणजे आपल्या गोठ्यातली खरी खुरी गाय नाही. आपल्या देहामध्ये जी वासनारूपी गाय आहे, जे जिकडे जायचं नाही तिकडे माणसाला घेऊन जाते, जे खायचं नाही ते माणसाला खायला लावते, जे प्यायचं नाही. पुरुष मंडळ पाण्याबद्दल बोलते बरं, गैरसमज करू नका. बाटली घ्यायची जरा बिस्लरीची घेत जा, काचेची नको. अशी जी वासना आहे नको त्या मार्गाला नेते. त्या वासनेचा जर नायनाट करायचा असेल तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन. आणि जन्माला 3रं कारण आहे ते म्हणजे आपलं पाप. जन्मायेने घडे पातकाचे मूळ कारण काय आहे? तर मागच्या जन्माचं काहीतरी पाप शिल्लक आहे म्हणून हा पुढचा जन्म. मग आता पाप जर कमी करायचे आणि पुण्य जर कमवायचे तर त्याकरता काय करावं लागेल? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्याकरता परमेश्वराचं हरी हरी असं चिंतन करावं लागेल. आणि देवाचं जर चिंतन केलं तरच संत महात्मे म्हणतात तुमचा माझा प्रत्येकाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात जे तुमच्या माझ्या वाट्याला आले हे ज्याचं त्याला भोगावं लागतं. अभंगाचे प्रथम चरण. Oh,
धडे संचिता वाचोनी करावे ते म्हणी समाधान. तुकोबाराय म्हणतात कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये कुठलाही भोग हा त्या माणसाच्या संचित कर्माशिवाय त्याच्या जीवनामध्ये घडत नाही. कारण का, ज्या मृत्यू लोकामध्ये आपला जन्म झालाय, संत महात्म्यांनी आपल्याला जो मार्ग सांगितलाय त्या मार्गाने तुम्हाला मला प्रत्येकाला जायचंय, त्या मार्गाने आपल्याला मार्गक्रमण करायचं. आणि काही काही लोक ना जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही हो. बघा, एक दिवस एक बाई ब्राह्मणाकडे गेली आणि ब्राह्मणाला सांगितलं, ब्राह्मण दादा मला जरा सत्यनारायणाची पूजा करायची, काय काय लागेल. आता ब्राह्मणाने त्या बाईला सगळी यादी तयार करून दिली. जाताना सांगितलं, बाई सत्यनारायणाची पूजा करायची म्हटल्यानंतर लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा लागतो. तिने सांगितलं माझे पती तर परदेशात राहतात. ब्राह्मणाने सांगितलं, बाई तुम्हाला पूजा करता येणार नाही, दुसरी जोडी बसवा. ती म्हटली असं कसं, खर्च मी करणार म्हणजे पूजा मलाच करायची. ब्राह्मण म्हटले, बाई तुमचे पती नाही, तुम्ही पूजा करू शकत नाही. ती बाई जरा पुढची हुशार होती. पुढची हुशार करताना त्या पुढच्या हुशार बायका गावात कोणाचं ऐकत नाही. ती म्हटली पुरुष लोक कसे, एखाद्या पूजेला जर बसले आणि तिथे जर त्यांची बायको हजर नसेल तर खिशामध्ये बायको म्हणून काय घेऊन बसता हो पुरुष मंडळ. बघा सगळे सुपारी म्हटले. मग पुरुष लोक जर बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात तर आमच्याकरता नवरा म्हणून काही ऑप्शन. ब्राह्मणाने सांगितलं, बाई अजून तर शास्त्रात तसं काहीच नाही. ती म्हटली असं कसं, पुरुषांकरता सुपारी आहे म्हणजे आमच्याकरताही काहीतरी असेलच ना, हवं तर तुम्ही थोडासा शास्त्राचा अभ्यास करा. त्या ब्राह्मणाला असा राग आला. त्यांनी पुस्तक घेतलं, त्याची 2-4 पानं पलटली, म्हटला बाई सापडलं. ती बाई म्हटली पटकन सांगा. ब्राह्मण म्हटला, बाई पुरुष लोक पूजेला बायको म्हणून जर सुपारी घेऊन बसतात ना तर तुम्ही तुमचा नवरा म्हणून एखादा चांगला मोठा बटाटाच घेऊन बसा. जे लोक ऐकत नाही त्यांच्याकरता हा उपाय. संतांनी जो मार्ग सांगितलाय त्या मार्गाने तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संतांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. काही काही लोक जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही, वाईट मार्गाची व्यसन करतात, वाईट मार्गाला जातात. पण तुकडोजी महाराज म्हणतात, बाबांनो इतका सुंदर नरदेह माझ्या भगवान परमात्म्याने तुम्हाला मला दिलाय, पण त्या नरदेहाचं काही काही लोक काय करून बसले तो, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया. क्या किया क्या किया क्या रे, क्या किया क्या किया क्या रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया. अमृत को छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम को भूला दिया. अमृत को छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम को भूला दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया. क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो दिया
महाराज म्हणतात, इतका सुंदर नरदेह भगवान परमात्म्याने तुम्हाला दिलाय, पण तुम्ही काय करता माहितीये? हरी नामाचा अमृत घ्यायच्या ऐवजी तुम्ही काय करता? अमृत को छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम को भूल दिया, विषयों के फंदों में बांधा गया तू, संत समागम को भूल दिया. जे पाहिजे त्याच्या पाठीमागे जात नाही, नको त्याच्या पाठीमागे आपण जातोय, आणि त्याच्यामुळे हा आपला मनुष्य जन्म वाया जात चाललाय. मग संत महात्मे म्हणतात की आपण या ठिकाणी जन्माला आलोय, मग संचित कर्म हे तुम्हाला मला भोगावं लागतं. आता संचित कर्म कसं भोगावं लागतं त्याबद्दल एक सुंदर दृष्टांत सांगते, प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐका. एक दिवस संत सज्जन महाराज जगन्नाथपुरीची रथयात्रा करण्याकरता रस्त्याने मुक्काम दरमुक्काम करत करत निघाले होते. रस्त्याने चाललेले असताना संध्याकाळच्या वेळेला एका गावामध्ये मारुतीचं मंदिर दिसलं. महाराज त्या मंदिरामध्ये मुक्कामासाठी थांबले आणि संध्याकाळच्या वेळेला त्या मंदिराच्या बाहेरून एक 20-25 वर्षाची तरुण तडफदार स्त्री त्या मंदिराच्या बाहेरून चालली होती. लक्ष द्या, सज्जन महाराजांचं वय सुद्धा 20-25 वर्षाचं होतं. महाराजही दिसायला फार सुंदर होते. जेव्हा त्या बाईने त्या महाराजांना मंदिरामध्ये बघितलं, इतकं सुंदर रूप बघितलं, ती बाई त्या महाराजांच्या प्रेमात पडली, मंदिरात गेली. सांगितलं, महाराज आपण कोण? त्यांनी सांगितलं, या देहाला सज्जन महाराज असं म्हणतात. आला तर कुठून? ओरिसा प्रांतातून आलोय. चालला तर कुठे? जगन्नाथपुरीची रथयात्रा करण्याकरता चाललोय. रात्रीचा मुक्काम. म्हटली तुमच्याच मंदिरात. भोजनाची व्यवस्था गावकरी जे देणार तेच खाणार, आणि नाही कुणी दिलं तर तसाच पाणी उपून उपाशी झोपणार. त्या बाईने सांगितलं, महाराज तुम्ही आमच्या गावचे अतिथी आहात, कुणीतरी तुम्हाला देणार मग तुम्ही खाणार, नाही कुणी दिलं तर तुम्ही उपाशी झोपणार. त्यापेक्षा असं करा महाराज, तुम्ही माझ्या घरी चला, मी तुमच्याकरता पाचशे पक्वान्नाचं भोजन बनवते. साधू महाराज सज्जन महाराजांनी सांगितलं, बाई आम्ही संत महात्मे कोणा संसारिकाच्या घरी जात नाही, असं करू नका महाराज, पाया पडते तुमच्या. साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा. ती बाई फार विनंती करू लागली. महाराजांना वाटलं बाई चांगली दिसते, धार्मिक दिसते. महाराजांनी सांगितलं, बाई ठीक आहे तुम्ही पुढे व्हा, मी नंतर जेवायला येतो. संध्याकाळच्या वेळेला सज्जन महाराज त्या बाईच्या घरी गेले. त्या बाईने स्वयंपाक तयार केला, ताट वाढण्यात आली. सज्जन महाराजांनी त्या बाईचा नवरा दोघंजण भोजन करण्याकरता बसले. भोजन झालं, हात धुण्याकरता महाराज बाहेर गेले. तेवढ्या धो धो पाऊस पडायला सुरुवात झाली. आकाशामध्ये विजा चमकू लागल्या, ढगांचा गडगडाट चालू होता, मुसळधार पाऊस पडत होता, सगळीकडे मोठं वादळ उठलं होतं, आजूबाजूला पाणी एका क्षणात पाणी पाणी झालं होतं. महाराजांनी सांगितलं, बाई भोजन खूप छान झालं, आता मी येतो. त्या बाईने सांगितलं, महाराज आता भोजन तर झालंय, फक्त एक रात्र मुक्कामाचा प्रश्न आहे. एवढ्या पावसात, एवढ्या वादळात तुम्ही मंदिरात जाऊ नका. महाराज आजची रात्र माझ्या घरी मुक्काम करा. महाराजांनी सांगितलं, बाई तुमच्या घरी भोजन केले हेच खूप झालं, आता मुक्कामाचा आग्रह मला करू नका. त्या बाईने सांगितलं, महाराज सकाळी मी तुम्हाला अडवणार नाही, तुम्हाला वाटेल तेव्हा पहाटे उठून जा, पण महाराज अशा पावसात जाऊ नका, पाया पडते तुमच्या. पाऊस इतका पडत होता की सज्जन महाराजांचा नाविलाज झाला होता. महाराज त्या बाईच्या घरी मुक्कामा करता थांबले. रात्री 2-2:30च्या सुमारास त्या बाईने आपला पती गाढ झोपलेला बघितला. ती बाई उठली आणि सज्जन महाराजांच्या रूममध्ये गेली. महाराजांच्या अंगाला स्पर्श केला, सांगितलं, महाराज उठा. त्या महाराजांनी सांगितलं, बाई रात्री अपरात्री एखाद्या परपुरुषाला स्पर्श करताना लाज वाटत नाही तुम्हाला? तिने सांगितलं, महाराज त्याच्यामध्ये लाज कसली हो, आणि तुमचा पती घरामध्ये असताना तुम्हाला भीती वाटत नाही का हो? तिने सांगितलं, महाराज तुम्हाला माझ्या नवऱ्याची भीती वाटते का? घरामध्ये पळत गेली, धारदार अशी कुऱ्हाड घेतली आणि तीच कुऱ्हाड आपल्या नवऱ्याच्या मानेवर टाकली आणि एका क्षणात त्या बाईनं आपल्या पतीचा खून केला. हा सगळा प्रकार सज्जन महाराज बघत होते. अरे एक स्त्री आपल्या पतीचा जर खून करू शकते तरी ही माझं काय करेल मी सांगू शकत नाही. मुठीमध्ये जीव धरला, खिडकीतून उडी मारली आणि जीवाच्या आकांताने सज्जन महाराज पळू लागले.
महाराज पळाल्यानंतर त्या बाईने विचार केला की अरे, ज्या महाराजाकरता नवऱ्याला मारलं तो नवराही मेला आणि महाराजही पळायले, आता जगायचं कोणाकरता? मग त्या बाईनं डाव पलटला. तिने विचार केला, उद्या जर महाराजांनी गावामध्ये सांगितलं का हिने हिच्या नवऱ्याचा खून केला तर मला हे सगळं सोडून मला जेलमध्ये जावं लागेल. त्या बाईनं डाव पलटला. रात्री 2-2:30च्या सुमारास ती बाई घराच्या बाहेर पळत आली. तिने आरडाओरडा केला, धावा, पळा, वाचवा. सगळी गावकरी मंडळी आली. काय झालं बाई? तिने सांगितलं, कोणी एक साधू महात्मा आपल्या गावात आला होता. मला वाटलं चांगलं असेल, मी त्याला माझ्या घरी आणलं, त्याच्याकरता 5 पक्वान्नाचं भोजन दिलं. रात्री त्याला मुक्कामाला ठेवलं आणि रात्री माझा पती गाढ झोपेमध्ये असताना हे महाराज माझ्याजवळ आले आणि माझे पती मध्ये आले म्हणून या महाराजानं माझ्या पतीचा खून केला. लक्ष आहे ना तुमचं? खून कोणी केला होता? तिनेच. पण आळ आणला महाराजांवर. हे ऐकून गावकरी सज्जन महाराजांच्या पाठीमागे पळू लागले. सगळा गाव पळत होता. एक महाराज काय करणार होते हो? गावाच्या बाहेर सज्जन महाराजांना पकडलं, धरून बांधून मारुतीच्या मंदिरासमोर आणलं. त्या बाईला तिथे बोलवलं, सांगितलं, बाई तुम्हीच सांगा, या महाराजाला मारू का याला जिवंत सोडू? त्या बाईनं सांगितलं, त्याला मारूही नका आणि त्याला जिवंतही सोडू नका. बाई तुम्ही म्हणाल तसं. त्या बाईनं सांगितलं, ज्या हाताने या महाराजांनी माझी आबरू लुटली, ज्या हाताने या महाराजांनी माझ्या पतीचा खून केला, या महाराजांचे दोन्ही हात कापून टाका. त्या बाईच्या सांगण्यानुसार सज्जन महाराजांचे दोन्ही हात तोडण्यात आले. 2 हात तोडले. शिक्षा झाली. सज्जन महाराजांना सोडून दिलं. रडत रडत सज्जन महाराज जगन्नाथपुरीला जाऊन बसले. जगन्नाथाच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं आणि हंबरडा फोडला. सांगितलं, जगन्नाथा, अरे अशी माझी काय चुकी होती? मी तुझी यात्रा करण्याकरता निघालो होतो. अरे जन्माला आल्यापासून स्त्रीचा स्पर्श सुद्धा माझ्या मनाला कधी झाला नाही आणि मी त्या स्त्रीचा विनयभंग करेल? अरे मी मंदिरामध्ये होतो, ती बाई तिथे आली, तिने मला भोजनाचा आग्रह केला, तिने मला मुक्कामाचा आग्रह केला. रात्रीच्या वेळेला ती माझ्या रूममध्ये आली, तिने तिच्या पतीचा खून केला आणि हा सगळा आळ माझ्यावर. जगन्नाथाने सांगितलं, महाराज शांत व्हा. तुमचे हे जे 2 हात तुटले ना, तुम्ही आता रडताय ना, हे तुमचं आत्ताचं नाही, हे तुमचं मागच्या जन्माचं संचित कर्म आहे. मग सज्जन महाराज म्हटले, जगन्नाथा, अरे मागच्या जन्मामध्ये मी असं काय केलं होतं का या जन्मामध्ये माझे 2 हात तुटले गेले? जगन्नाथाने सांगितलं, ऐका सज्जन महाराज, मागच्या जन्मामध्ये तुम्ही एक संन्यासी साधू होतात. ज्या बाईच्या घरी मी मुक्कामाला होते ना, ती बाई मागच्या जन्मामध्ये एक गाय होती. तिचा पती मागच्या जन्मात एक कसाई होता आणि एक दिवस तो कसाई गायीला रस्त्याने घेऊन चाललेला असताना त्या कसायाच्या हातून ती गाय सुटली. कुठे गेली त्याला कळेना. तुम्ही तिथून चालला होतात, त्यानं आवाज दिला, महाराज माझी गाय इथून पळताना बघितली का? तुम्ही उजव्या हाताचा संकेत केला आणि सांगितलं, हो हो तुमची गाय ह्या दिशेला गेली. त्या गायीलाही कळालं का या महाराजानं माझा पत्ता सांगितला. मग त्या कसायानं तिला पकडली आणि तिला कत्तलखान्यात घेऊन जात असताना ती गाय म्हणत होती, महाराज आज तुमच्यामुळे माझा जीव जाणार आहे, तुमच्यामुळे कत्तलखान्यात मी कापली जाणार आहे. या जन्मी शक्य नाही, पण पुढच्या जन्मी महाराज मी तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ती मागच्या जन्मातली ती गाय महाराजांचा काटा काढण्याकरता या जन्मामध्ये बाई झाली. या जन्मामध्ये बाई झाली आणि तिचा जो काही पती होता तो कसाई, मागच्या जन्मामध्ये त्याने तिला कत्तलखान्यामध्ये कापल्यामुळे या जन्मामध्ये तिने त्याला घरातच कुऱ्हाडीने कापला. आणि दोघांमध्ये माझी चुकी काय हो? तुमची चुकी एकच. हिंदू धर्मामध्ये गो मातेला पवित्र मानतात. त्या दिवशी तुमच्या एका हाताने जर गाय दाखवली नसती तर कदाचित त्या गो मातेचा जीव वाचला असता. पण एका हाताची शिक्षा की ह्या जन्मामध्ये तुमचे 2ही हात तुटले गेले. म्हणून भोगतो न घडे संचिता वाचोनी आणि करावे ते म्हणे समाधान. संत महात्मे काय म्हणतात की कुठलाही भोग हा त्या माणसाच्या संचित कर्माशिवाय त्याच्या जीवनामध्ये घडत नाही. म्हणून कर्म हे आपलंच असतं, भोग हा आपलाच असतो. म्हणून काय करावे ते म्हणे समाधान. मनाला माणसाने समाधान मानलं पाहिजे. आजही लोक समाधानी नाही येतो.
मला दुसऱ्याचं कसं मिळेल याचा विचार करतात. पण दुसऱ्याचं घेता घेता म्हणजे काही काही लोकांची आपली असून भागत नाही, मला माझ्या भावाची कशी मिळेल याचाही लोक विचार करतात. पण ऐका, दुसऱ्याचं घेता घेता तुम्ही आहे ते तुमचं गमवून बसताय. एक उदाहरण सांगते बघा. एक मनुष्य सत्यनारायणाच्या पूजेला गेला. तिथे प्रसाद वाटप चालू होती. याने प्रसाद हातावर घेतला. आता त्या प्रसादामध्ये काजू काय, बदाम काय, पिस्ता काय, साजूक तूप काय, इतका सुंदर प्रसाद त्याने घेतला. आणि त्याने विचार केला की अरे मला थोडासाच मिळाला, जर जास्त मिळाला असता तर म्हटलं डबल आनंद झाला असता. म्हणून डबल प्रसाद घेण्याकरता तो गर्दीमध्ये गेला. पण डबल प्रसाद घ्यायचे म्हणून त्यानं काय केलं, पहिला जो काही भेटलेला प्रसाद होता ना तो उजवा हात असा पाठीमागं लपून ठेवला आणि मग तो गर्दीमध्ये प्रसाद घ्यायला गेला. आता गर्दीमध्ये गेला, याचा नंबर आला आणि ताटातला प्रसाद संपला. म्हटलं जाऊ दे, पहिला भेटलेला खाऊया म्हणून पाठीमागचा हात पुढे केला. बघतो तर काय, पाठीमागचा सगळा प्रसाद कुत्र्याने खाल्ला होता. म्हणजे दुसऱ्याचं घेण्याच्या गडबडीमध्ये, डबल घेण्याच्या गडबडीमध्ये तुम्ही आहे ते सुद्धा गमवून बसते. अरे दुसऱ्याचं घेण्यापेक्षा ठेविले आनंद तैसेची राहावे, 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 ठेविले आनंद तैसेची, ठेविले आनंद तैसेची राहावे, ठेविले आनंद तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान, समाधान, समाधान. चित्ती असू द्यावे समाधान, समाधान, समाधान. ठेविले आनंद तैसेची राहावे, ठेविले आनंद तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान, समाधान, समाधान. चित्ती असू द्यावे समाधान, समाधान, समाधान. ठेविले आनंद तैसेची राहावे, ठेविले आनंद तैसेची राहावे, राहावे, राहावे. संत महात्मे म्हणतात ठेविले आनंदे तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. भगवान परमात्म्याने तुम्हाला जेवढं दिलंय ना त्याच्यामध्ये माणसाने समाधान मानलं पाहिजे. जीवनामध्ये समाधानी राहा. चटणी भाकर खाताय ना तीही आनंदाने खा, ती सुद्धा समाधानाने खा. कारण आपल्या नशिबानुसार, आपल्या कर्मानुसार भगवान परमात्मा आपल्याला सगळं काही देत असतो. जेवढं तुमच्या माझ्या नशिबात आहे तेवढंच मिळेल. म्हणून असं म्हणतात दाने दाने पर लिखा है खाने वालों का नाम और खुर्ची खुर्ची पर लिखा है बैठने वालों का नाम. काय खाणाऱ्या म्हणजे प्रत्येक दाण्यावर हे खाणाऱ्याचं नाव असतं आणि प्रत्येक खुर्चीवर हे बसणाऱ्याचं नाव असतं. म्हणून अन्न मान धन हे तो प्रारब्धे अधीन. आपलं अन्न, आपला मान, आपलं धन हे सगळं आपल्या नशिबावर, आपल्या प्रारब्धावर अवलंबून आहे. जेवढा आपल्या जवळ आहे ना त्या धनाचा सुद्धा वाटा भगवान परमात्म्याने केलाय. 100 रुपये जर आपल्या जवळ आले तर 20 रुपये किराणा दुकानदाराचे, 5 रुपये चप्पलवाल्याचे, म्हणजे 10-10 रुपयाचा प्रत्येकाचा वाटा भगवान परमात्म्याने केलाय. का? कारण प्रत्येकाचं पोट भरलं पाहिजे. बरं, भगवान परमात्म्याने इतका सुंदर नरदेह दिलाय पण आपल्याला त्याची किंमत नाहीये. इतका सुंदर आहे की पावलो हा देह कागताली न्याय आणि न घडता उपाय घडो आला. कागताली न्याय म्हणजे काय हो? आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा. आता हा देह आपल्याला कसा प्राप्त झालाय जरा लक्षपूर्वक ऐका. बघा, एका राजाने आपल्या राज्यात दवंडी दिली होती. जो कोणी एक कावळा पकडून आणेल त्याला 5 लाख रुपये बक्षीस. राज्यातले लोक म्हटले एक कावळा पकडायचा 5 लाख बक्षीस, काय काम करायची गरज आहे? राज्यातल्या सगळ्या लोकांनी कामधंदे नोकऱ्या सगळ्या सोडल्या आणि सगळे फक्त कावळे पकडण्याकरता पळू लागले. कावळे घाबरले, म्हटले या लोकांचं चाललंय तरी काय. अक्षरशः कावळे घाबरून दुसऱ्या राज्यात जाऊ लागले. त्या राज्यात एक आंधळा मनुष्य राहत होता आणि तो आंधळा
एक दिवस रस्त्याने चाललेलं असताना त्या आंधळ्याला जरा वरती हात करून टाळी वाजवायची सवय होती. आणि त्या आंधळ्यानं काय केलं, अचानक चालता चालता वरती हात करून टाळी वाजवली आणि आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडला. जो चांगल्या लोकांना 1 महिना भेटला नाही तो आंधळ्याला सापडला. आता त्याच्या लक्षामध्ये आलं की अरे राजाने सांगितलंय 1 कावळा सापडला तर 5 लाख मिळतील. लोक किती मूर्ख आहे म्हटला. वरती हात करून टाळी वाजवली का कावळा मिळतो. मग 1 कावळा सापडला 5 लाख मिळतील, पण 2 जर सापडले तर म्हणतात 10 लाख मिळतील. बघा संसारामध्ये आशा नावाची गोष्ट फार वाईट आहे. आता 10 लाखाच्या आशेकरता त्यानं काय केलं माहितीये, पहिला भेटलेला जो काही कावळा होता ना तो असा बगलेमध्ये असा पॅक दाबून ठेवला आणि चालला रस्त्याने. आता रस्त्याने चालला, दुसऱ्या कावळ्याचा आवाज आला. दुसऱ्या कावळ्याचा आवाज आल्याबरोबर यानं वरती हात करून टाळी वाजवली. टाळी वाजवल्याबरोबर चमत्कार झाला होता तो पण तसा. पावलो हा देह कागताली नाही. अचानक आपल्याला हा देह प्राप्त झालाय आणि तो कधी जाईल हे सांगता येणार नाही. देह जाईल जाईल त्यासे काळोबा खाईल. या जगामध्ये तुम्हाला जर सुख हवंय ना, संसारामध्ये राहून ते मिळणार नाही. सुख हवंय कुठं जा, भीमा तिरी एक वसविले नगर, भीमा तिरी एक वसविले नगर, भीमा तिरी एक वसविले नगर, भीमा तिरी एक वसविले नगर. त्याचे नाव पंढरपूर, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मुखासी 4 भुज त्यासी, तेथील मुखासी 4 भुज त्यासी, तेथील मुखासी 4 भुज त्यासी, तेथील मुखासी 4 भुज त्यासी. बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे, बाईला 16,000. येईल विसावारे, नाचत जाऊ त्याच्या कामाळे खेळ्या, येईल विसावारे, नाचत जाऊ त्याच्या कामाळे खेळ्या, येईल विसावारे, सुख येईल विसावारे, सुख येईल विसावारे. सुख हवाय ना कुठं जा, भीमा तिरी एक वसविले नका, पंढरपूरला जा. तो देव तुम्हाला मला प्रत्येकाला सुख देण्याकरता बसलाय. संसारामध्ये काडी मात्र सुख नाहीये. सुख आहे पण किती माहितीये, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. संसारामध्ये सुख आहे पण तिळा इतकं छोटस. आणि हा संसार म्हणजे मुळात क्षणिक सुखाचा आहे. क्षणिक सुख असतं. बघा एखाद्या माणसाने 15-20 लाखाची गाडी घेतली, गाडी घेतली त्या दिवशी इतका आनंद, सगळ्या गावाला पेढे वाटतो. गाडी घेतली गाडी घेतली गाडी घेतली. पण ज्या दिवशी गाडीचा पहिला हप्ता भरायची वेळ येते ना त्या दिवशी म्हणतो नसती घेतली तर बरी झाली असती. काय क्षणिक सुख आहे संसारामध्ये, बाकी पूर्णपणे दुःख आहे. आता किती दुःख आहे आणि किती सुख आहे हे मी तुम्हाला सांगते. मग तुमचं तुम्हीच ठरवा इथून पुढे संसार करायचं की परमार्थ. बघा एक मनुष्य जंगलामध्ये फिरण्याकरता गेला. घनदाट असं जंगल होतं. त्या जंगलामध्ये त्याला एक वाघ दिसला. बरं त्या वाघाची त्या माणसाची नजर झाली. तो वाघ त्या मनुष्याच्या पाठीमागे पळू लागला आणि तो मनुष्य आपला जीव वाचवण्याकरता असा 120च्या स्पीडला पळू लागला. पाठीमागे बघत होता, पुढे पळत होता. वाघ जवळ येत होता. जीव वाचवायचा आहे, करायचं तरी काय. तेवढ्यात त्याला पळता पळता समोर एक विहीर दिसली. त्याने विचार केला या विहिरीमध्ये उडी मारली तर कदाचित माझा जीव वाचू शकतो, पण विहिरीत पाणी किती आहे. म्हणून त्याने असं बघण्याकरता असं विहिरीमध्ये डोकावून बघितलं तर त्या विहिरीमध्ये असा फणा काढलेला मोठा साप होता. त्याने विचार केला या विहिरीमध्ये जर उडी मारली आणि या सर्पाने मला दंश केला तर मी विहिरीतच मरेल. जीव वाचवायचा आहे, आता करायचं काय. पाठीमागे बघितलं वाघ जवळ आला होता. त्या विहिरीच्या दिशेने एका झाडाची फांदी गेली होती. वाघ जवळ आला, याने पटकन उडी मारली आणि ती फांदी हातामध्ये पकडली आणि बरं झालं म्हटलं वाचलो. पण ऐका, ज्या 2 हाताने त्यांनी फांदी पकडली होती ना त्या 2 हाताच्या मध्ये होतं
आग्या मोळ. आता ह्याने फांदी पकडल्याबरोबर ती फांदी हल्ली आणि त्या आग्या मोळाच्या सगळ्या माशा उठल्या आणि याच्या अंगावर येऊन बसल्या. आता मला सांगा, याच्या अंगावर मोहळाच्या माशा येऊन बसल्यानंतर त्याला किती गुदगुल्या झाल्या असतील, किती दुःख त्याच्या जीवनामध्ये होतं. पाठीमागे लागला होता वाघोबा, खाली होता नागोबा. आग्या मोळाच्या माशा सगळ्या अंगाला चाव घेत होत्या. आता जीव वाचवायचा आहे, पण तरी असं थोडंसं त्यानं वरती बघितलं आणि वरती बघितल्याबरोबर त्या मधमाशांच्या पोळ्यामधलं एक थेंब मध त्याच्या ओठावर पडलं. असं चटकन जिभेनं चाटलं, म्हटलं वा, मध किती गोड लागतंय. आता मला सांगा, त्याला मध खरंच गोड लागलं असेल का? नाही. हे त्याचं नाही, हे इथं बसलेल्या तुमचं माझं प्रत्येकाचं उदाहरण आहे. काय आपली ही गत तशीच आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा सगळ्या बाजूने दुःख आहे, पण त्याच्या ओठावर जे काही एक मधाचा थेंब पडला ना, तेवढंच सुख आहे. त्याच्यापेक्षा जास्त सुख या संसारामध्ये नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, जीवन जगत असताना कितीही जरी दुःख वाट्याला आलं तरी कुठल्याही गोष्टीचा खेद बाळगायचा नाही. अभंगाचे दुसरे चरण. मनोनिया मानी मानो नाही घेतो, मनोनिया मानी मानो नाही घेतो, मनोनिया मानी मानो नाही घेतो, मनोनिया मानी Mani
मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. तुकोबरे म्हणतात, जीवन जगत असताना कितीही जरी दुःख वाट्याला आलं तरी त्याचं दुःख मनामध्ये बाळगायचं नाही. तर कितीही जरी दुःख वाट्याला आलं तरी काय करायचं, मनातल्या मनात म्हणावा गोविंदू वेळोवेळा. वेळोवेळी तुम्हाला मला प्रत्येकाला गोविंदाचं विठ्ठलाचं चिंतन करायचंय. आणि संकट समयी जर आपण विठ्ठलाचं चिंतन जर केलं, देवाचं चिंतन जर केलं तर भगवान परमात्मा आपल्या भक्तावरचं संकट दूर केल्याशिवाय राहत नाही. त्याला म्हणतात देव तारी त्याला कोण मारी. साक्षात भगवान परमात्म्याची कृपा जर आपल्यावर असेल तर या जगामध्ये आपल्याला कोणीच मारू शकत नाही. भगवान परमात्मा पाठीशी उभा राहावा असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता तुम्हाला मला देवाचं चिंतन करायचंय. आता काय करायचंय, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. आता एक शेवटचं उदाहरण सांगते. वेळोवेळी जर गोविंदाचं चिंतन केलं तर काय होतं बघा. संत जनाबाई विठ्ठलाची भक्त, नामदेवरायांची दासीजनी म्हणून नामदेवरायांच्या घरामध्ये 14 माणसांची प्रामाणिकपणे सेवा करायची. झाडलोट करणं, कपडे धुणं, भांडी घासणं ही सगळी कामं करायची. आणि सगळी कामं करून झाली का रात्रीच्या वेळेला घरातली सगळी माणसं झोपली का सकाळी उठल्याबरोबर प्रत्येकाला ताजी ताजी भाकर मिळाली पाहिजे याच्याकरता माझी जनाबाई रात्रभर जात्यावर दळण दळायची. बरं, जात्यावर दळण दळताना नुसती दळत नव्हती तर दळण दळत असताना सुंदर ओव्या सुद्धा म्हणायची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिरतो तिसरा, ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळीले पिठम्या भरीले, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. ओव्या म्हणायची आणि प्रत्येक कडवं संपलं की काय म्हणायची, ए रे बा विठ्ठला, ए रे बा विठ्ठल. त्या विठ्ठलाला साकडं पडायचं की अरे माझी जणी जात्यावर दळण दळते आणि दळण दळता दळता मला पुन्हा पुन्हा हाक मारते, मलाही जणी करता गेलं पाहिजे. महाद्वाराचं दार बंद झालं की देवानंही धावत पळत यावं आणि जनाबाईला जात्यावर दळण दळू लागावं. आता एक दिवस दळण खूप होतं. दोघं जण छान दळण दळतायत, गप्पा मारतायत. दळण दळता दळता ओव्या म्हणता म्हणता देवाला खूप घाम आला. देवानं आपल्या गळ्यातले सगळे दागिने काढले, जनाबाईच्या मांडीखाली ठेवले, पुन्हा दळण दळू लागले, ओव्या म्हणू लागले. आता दळण दळता दळता पहाटेचे 4 वाजले, देवाला कळालंच नाही. तिकडे वारकरी मंडळी मंदिरामध्ये आली. वारकऱ्यांनी काकड्याला सुरुवात केली आणि आवाज दिला, उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. उठा पांडुरंगा प्रभात पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवराची नाती, सुरवराची माती उभे जोडले हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवराची मांडी, सुरवराची मांडी उभे जोडली हात. वारकऱ्यांनी आवाज दिला, उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. आता उठा म्हटल्याबरोबर देवाची गडबड झाली की अरे वारकरी मंडळी तर गरुड खांबापर्यंत आलीत. पंढरपूरला गेलात ना, मग गरुड खांबापासून महाद्वारापर्यंत अंतर किती आहे? इथून तर सृष्टीमाला इतकं. देवाने विचार केला की अरे आता मंडळी तर गरुड खांबापर्यंत आली, मी आहे जनीच्या घरी,
आणि जर महाद्वाराचं दार उघडलं आणि मी जर मंदिरात नसेल तर माझं काही खरं नाही. देव घाईघाईने उठले, दागिने गळ्यात घालायचे सोडून जनाबाईची गोधडीच गळ्यात घातली आणि देव पळत सुटले. जनाबाई म्हणते देवा देवा अहो तुमच्या दागिने. देव म्हणतात जणे काही बोलू नको, आता फक्त मला जाऊ दे. देव रावळामध्ये गेले, विटेवर जाऊन उभे राहिले. पुजाऱ्याने दार उघडलं. दार उघडल्याबरोबर दार उघडणार तेवढ्यात देवाच्या लक्षात आलं की अरे दागिने एवढे जड झाले कसे काही, बघतो तर काय गळ्यात गोधडी. आता म्हटले माझंही खरं नाही जणीचंही खरं नाही. गळ्यातली गोधडी काढली, बाजूला फेकली, दार उघडलं. तेवढ्यात एका पुजाऱ्याचं लक्ष गेलं देवाच्या गळ्याकडे, तर देवाच्या गळ्यात दागिने नव्हते. सगळीकडे आरडाओरडा झाला, चोरी झाली चोरी झाली. तेवढ्यात एका पुजाऱ्याचं लक्ष गेलं त्या गोधडीकडे. अरे 100% कुणीतरी चोर मंदिरामध्ये आला, दागिने सापडले, गोधडी टाकून निघून गेला. ही गोधडी कुणाची? सगळ्या पंढरपुरातून ती गोधडी फिरवली तर एका बाईने सांगितलं 100% जणीचीच आहे. जनाबाईच्या रूमची झडती घेतली तर जनाबाईच्या रूम मध्ये देवाचे सगळे दागिने सापडले. तिथल्या राजानं फरमान सोडलं, आत्ताच्या आत्ता जनाबाई करता चंद्रभागेच्या वाळवंटात सूळ रोवा आणि हिला सुळावर द्या. जनाबाई करता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सूळ रोवण्यात आला. धरून बांधून जनाबाईला सुळापर्यंत चालवलं होतं. आता ज्या जनाबाईच्या विरोधातल्या बायका होत्या ना, तुम्ही कितीही चांगलं वागा, गाव तिथे विरोधक असतातच. आता जनाबाईला होत्या तेव्हा आपलं काय हो काय, त्या विरोधातल्या बायका म्हणायच्या जणे लाज वाटत नाही तुला? अगं तू विठ्ठल विठ्ठल म्हणतेस, तुझ्या गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतायत म्हणते आणि रात्री त्या विठ्ठलाच्या चोऱ्या करते, जणे लाज कुठं सोडली ग? जनाबाई मनातल्या मनात म्हणते विठ्ठला या बायका काय काय बोलतात मला सहन होत नाही. तुझी चोरी मी केलीच नाही, पण देवा हा सगळा आळ विनाकारण माझ्यावर कसा रे आला? असा कारी विठ्ठला तू केलास कावा, अलंकार विसरोनी गेलास देवा, वाकळ नेली तू खांद्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी. ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात. देवा हा सगळा आळ माझ्यावर का रे? जनाबाईला सोळापर्यंत नेलं, जनाबाईला सोळावर चढवलं, चमत्कार घडला. सोळाचे त्या झाले पाणी पाणी, त्या सोळाचं पाणी झालं, त्याच्यातून देव प्रगट झाले. जनाबाई पळत गेली, रडू लागली. देवानं सांगितलं जने रडू नकोस, तू माझी भक्त आहेस. जने आज तुझ्यावर इतका मोठा चोरीचा आळ आला, सोळावर देण्यापर्यंतची शिक्षा तुला झाली, पण तू कोणासमोरही माझं नाव सांगितलं नाही. जने त्या ठिकाणी आपल्या कलियुगातली एखादी जना जर असती जनाबाई, ती पटकन म्हटली असती मी नव्हते मंदिरात गेले, देवच माझ्या घरी आला होता. पण जने एवढा चोरीचा आळ आलेला असताना सुद्धा तू कुणासमोरही माझं नाव न घेता मनातल्या मनात माझं विठ्ठल विठ्ठल असं चिंतन केल्यामुळे जने मला तुझ्यावरचं संकट दूर करावं लागलं. याच्यातून जनाबाई एकच शिकवते, म्हणावा गोविंदू. वेळोवेळा कितीही जरी संकट आलं तरी मनातल्या मनामध्ये विठ्ठलाचं चिंतन करायचं सोडायचं नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात जीवन जगत असताना कोणी एखादा आपला मान देऊ द्या आणि कोणी आपला अपमान करू द्या, अजिबात कोणावर रुसायचं नाही. अभंगाचे 3रे चरण. आणि करू सावे
अनेका रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून या तुकोबर आहे म्हणतात. जीवन जगत असताना कोणावर रुसायचं नाही. जो समाजामध्ये आपला मान अपमान होत असतो तो आपल्या नशिबानुसार. म्हणून अनेका रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून या. आणि तुका म्हणे भार घातली यावरी होईल काय वारी नारायण तुकोबरे म्हणतात. आपल्या संसाराचा भार तुम्ही देवावर घाला आणि देवावर जर संसाराचा भार घातला तर भगवान परमात्मा आपल्या भक्ताचा संसार प्रपंच सुद्धा संभाळल्याशिवाय राहत नाही. म्हणून आज विचार जर केला तर जे भाऊ आपल्यातून निघून गेलेत ते मेजर होते. देशाची सेवा करण्याकरता ते देश सेवेकरता ते गेले होते. आजही जे जवान जे सैनिक लोक देशाची सेवा करण्याकरता जातात ते आपल्या स्वतःचा कुटुंबाचा विचार करत नाही.
ते फक्त एकच विचार करतात, माझ्या आई बापांनी मला जन्माला घातलंय आणि इथून पुढचं सगळं आयुष्य मला देशासाठी समर्पित करायचंय नाही का. म्हणून आजही पाठीमागे सिंदूर ऑपरेशन झालं, त्याच्यामध्ये अनेक जवान शहीद झाले. आज सुद्धा आपले भाऊ आपल्यातून निघून गेलेत, त्यांनी सुद्धा आपलं भरपूर असं आयुष्य देशसेवेकरता खर्च केलं. म्हणून आजही आपण लोक जिवंत आहोत. आपण आनंदाची दिवाळी, आनंदाची होळी घरामध्ये खेळतो. पण हे सगळं कशा करता, रात्रभर सुद्धा आपण निवांतपणे झोपतो का, तर ते सैनिक लोक, ते जवान लोक आजही सीमेवर आपल्याकरता उभे आहेत. म्हणून तर आपण आनंदाने हे सगळं करतोय. आनंदाची दिवाळी आपण करतोय, आनंदाची होळी आपण करतोय. पण एक विचार करा की त्यांचं आयुष्य हे कसं असतं माहिती आहे की ज्याप्रमाणे दिवा जळत असतो, समयी जळत असते, स्वतः मात्र जळते पण दुसऱ्याला प्रकाश देत असते, तसं या जवानांचं जीवन असतं. म्हणून आज जे आपल्यातून निघून गेलेत ही आनंदाची दिवाळी आणि आनंदाची होळी आपण बघतोय ना, हे कशाचं कारण आहे. जब देश में थी दिवाली ओ खेल रहे थे होली, जब देश में थी दिवाली ओ खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों पे, जब हम बैठे थे घरों पे ओ जवानों अपने थी धन्य उनकी जवानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. भारत माते की वंदे. आपण आज घरामध्ये निवांत झोपतो याला कारण का, त्यांनी आपलं आत्मसमर्पण केलं पण या देशाचं रक्षण केलं. अशी मुलं पोटी जन्माला आली पाहिजे. शेवटी जाताना एक सांगेल का जीवनामध्ये आपले माईबाप हे सगळ्यात महत्त्वाचं दैवत असतं. बाप हे सगळ्यात महत्त्वाचं दैवत आहेत. ते मेजर होते, त्यांनी या देशाची सेवा केली आणि देशाची सेवा करून आल्यानंतर ते परत आपल्या घरी आले, आपल्या संसारामध्ये आले, आपल्या प्रपंचामध्ये आले. पण एक छोटासा त्यांना मोठा आजार झाला, त्याच्यातून ते काही सावरले नाही. पण तरीसुद्धा मला आमच्या सचिन भाऊंनी सांगितलं, त्यांच्या परिवाराने सांगितलं की त्या अशा आजारात नंतर गुरफटले की त्यांची आई, त्यांचे वडील, त्यांची पत्नी, त्यांचे भाऊ सगळ्यांनी त्यांची मनापासून सेवा केली. त्यांना वाचवण्याकरता खूप प्रयत्न केले पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. आज राहू द्या ते नंतर निश्चितच त्यांच्या घरातल्या लोकांनी त्यांची प्रामाणिकपणे सेवा केली. लहान लहान मुलं आहेत, एक मुलगी आहे, एक मुलगा आहे आणि ते आज हा संसार, हा प्रपंच आपल्या परिवाराला सोडून गेले. जीवनामध्ये माईबाप हे सगळ्यात महत्त्वाचं दैवत असतं. जिवंतपणे माणसाला माईबापाची किंमत कळत नाही. एकदा का गेले नंतर किती रडलं फायदा होणार नाही. आज आपण गेलेल्या माईबापाला जगभर 10 दिशांना कुठेही जरी फिरलात ना, पण गेलेले माईबाप आपल्या घरी परत कधीच येऊ शकत नाही. कारण का, जेव्हा ते जातात तेव्हा ते कुठे गेलेले असतात. हो, गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी, विजला हो नंदादीप कशी जाऊ मी मंदिरी, लाडकी माझी आई वाट पहा ती कैवारी, भोळी रखुमाई गेली झाली उदास पंढरी, श्रद्धांजली देता थरथरे माझी काया, राहू दे रे माझी आई मोक्षपदी देवराया, राहू दे रे माझा बाप मोक्षपदी देवराया. माई बाप गेल्यानंतर आपण देवाला म्हणतो, देवा माझ्या आईला, माझ्या बापाला मोक्षपदाला ने.
पण आज या परिवारातून एक छोट्याशा मुलांचा करता धरता बाप या जगातून या विश्वातून निघून गेलाय हो. मुलगा मुलगी त्यांची अजून लहान आहे. इथून पुढे आज 1 वर्ष झाले त्यांना जाऊन त्या मुलांनी बाबा कोणाला म्हणायचं हो. एकदा का आपला बाप निघून गेला ना, सोडून या गेले बाबा स्वर दे ना, मायले कराना सोडून या गेले बाबा मायले कराना, बाबा 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 हाका मारू मी कुणाला, बाबा 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 हाका मारू मी कुणाला. बाबा माझ्यासाठी कष्ट केले फार, बाबा माझ्यासाठी कष्ट केले फार, सोडून या गेले बाबा सारा परिवार. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला, आठवण येते बाबा त्याच घडीला, सोडून या गेले बाबा मायले कराना, बाबा 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 हाका मारू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला. एकदा का आपला बाप निघून गेला, शेजारच्या बापाला दुसऱ्याच्या बापाला प्रेमाने तुम्ही कितीही जरी बाबा म्हटलात ना, दुसऱ्याचा बाप या जगामध्ये आपला बाप कधी होऊ शकत नाही हो. आपला तो बाप असतो. आज त्यांचा बाप गेला तर कुणाचा पती त्यांचं सौभाग्य त्यांचं कुंकू घेऊन या जगातून या विश्वातून कायमचा निघून गेला हो. माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडोनी, माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडोनी, एकाएकी आली हवा विझला माझ्या मायेचा दिवा हो, विझला माझ्या मायेचा दिवा, माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडोनी. त्यांचा पती त्यांचं सौभाग्य त्यांचं कुंकू घेऊन या जगातून या विश्वातून निघून गेलाय. प्रत्येक ठिकाणी संतांनी बापाची गोडी आजपर्यंत कोणी गायली नाही. जीवनामध्ये जितकी आई महत्वाची तितका आपला बापही महत्वाचा. आई म्हणजे घराचं मांगल्य असतं, तर बाप म्हणजे घराचं अस्तित्व असतो. आणि त्या अस्तित्वाला आपण का विसरतो? रस्त्याने चालताना काटा टोचला फटका लागला आपण फक्त आई गा असं म्हणतो, पण ज्या वेळेला भरधाव वेगाने एखादी गाडी जर आपल्या अंगावर येत असेल ना, आपण दोन्ही हात वर करून मोठ्याने बापरे म्हणून किंकाळी फोडतो. विंचू जर चावला तर आपण फक्त आई गा असं म्हणतो, पण साप नुसता दिसला ना तरी आपल्या तोंडून बापरे असा शब्द येतो. छोट्या संकट समय आई आठवते, तर मोठं संकट आलं की बाप आठवतो. बापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर कोणावर असेल तर ते आपल्या मुलीवर असतं. एखादी मुलगी बापाच्या ताटात जर जेवायला बसली, बाप सांगतो मुली माझ्या ताटात जेवू नको का, लाडाची माझी लेक बापा संग जेवू नको, जाशील पर घरावेडी माया लावू नको. काय म्हणतो बाप, अगं आज माझ्या ताटामध्ये जेवण करशील, उद्या लग्न करून नवऱ्याच्या घरी गेली ना प्रत्येक घासात मला तुझी आठवण येईल ग, मी जेवण सोडेल रडत बसेल, त्यापेक्षा तू असं कर आजच माझ्या बरोबर जेवू नको. इतके संस्कार बाप आपल्या मुलांवर करत असतो. सगळे काही कष्ट करतो तो बाप फक्त आपल्या मुलांकरता का, माझ्या मुलांना काही कमी पडता कामा नये. बघा दिवसभर आपला बाप शेतामध्ये काम करत असतो, एखाद्या कंपनीत कामाला जातो, पण जेव्हा संध्याकाळी तो घरी येतो ना तेव्हा आपल्या मुलांना बायकोला बघितलं की तो हसतो, पण ऐका त्या हसण्याच्या पाठीमागे फार मोठं दुःख असतं. आपला बाप इतका दमलेला असतो ना, जेव्हा आपला बाप कामावरून घरी येतो, मुलांनो जरा त्याच्या हृदयाजवळ जा, त्याच्या हृदयाचे धाप ऐका का तुमचा बाप किती दमलेला असतो. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी, झिजू झिजू संसाराचा काढा हात
घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लैया बगड हाय गडा उमगाया बापर उमगाया बापर लैया बगड हाय गडा उमगाया बापर उमगाया बापर मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल आधाराचा वड जणू वाकल बाळ त्याच्या येना पाचोळा जिनरान माळ जिनरान माळ घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लैया बगड हाय गडा उमगाया बापर उमगाया बापर लैया बगड हाय गडा उमगाया बापर उमगाया बापर. अशा प्रकारे तुम्ही कितीही बापाचा अभ्यास करा की आतापर्यंत कविता झाल्या आईवर, सगळे कीर्तनकार बोलतात आईवर, सगळ्या कविता म्हणतात आईवर, बापावर कविता आल्या पण बाप अजूनपर्यंत कोणी जगासमोर मांडला नाही हो. मग मुलं काही बापाची सेवा करतात, आईची करत नाही. अरे जीवनामध्ये बाप सुद्धा किती कष्ट करत असतो. एक शेवटचे 2 मिनिटं घेते आणि सांगते की आपल्या जीवनामध्ये आपला बाप कसा असतो. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनांचा धनी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनांचा धनी आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी पण दुर्लक्षित बापाच्या त्या व्यथा कुणी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनांचा धनी. एक कविता राहील त्यावरचा पलिता भाकरी करपू नये म्हणून चटके खाई माझा पिता आई तव्यावरची भाकरी बाप तव्यावरचा पलिता भाकरी करपू नये म्हणून चटके खाई माझा पिता वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करत राही दुःख लपवून हासतो वरवरुनी बाप माझा वेदनांचा धनी बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल आई समजा रुक्मिणी माता बापात विठ्ठल पहावा या 2 दैवता पोटी पुन्हा पुन्हा जन्म मी घ्यावा जपा त्यांना त्यांच्या म्हातारपणी बाप माझा वेदनांचा धनी वेदनांचा धनी वेदनांचा धनी. अशा प्रकारे आपला बाप आपल्याकरता किती कष्ट करत असतो हे लक्षात घ्या. जीवनामध्ये आई वडिलांची सेवा करा. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. कीर्तनरूपी सेवा संपवते टाळी वाजून मुखाने चिंतन विठोबा हरी 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 हरी
दिलीप भाऊ रखमा ढोणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जी काही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली त्यांच्या पश्चामध्ये त्यांचे वडील आहेत रखमा बाबा महादू ढोणे, आई आहे लीलाबाई रखमा ढोणे, त्यांची पत्नी आहेत श्रीमती संजीवनीताई दिलीप ढोणे, त्यांचा मुलगा आहे चिरंजीव ओम दिलीप ढोणे, कुमारी अक्षदा दिलीप ढोणे, त्यांचे पुतणे आहेत आशुतोष दत्तू ढोणे, अनिमेश संजय ढोणे, आशिष दत्तू ढोणे आणि प्रथमेश शहाजी ढोणे, त्यांचे भाऊ आहेत दत्तूभाऊ रखमा ढोणे, संजय भाऊ रखमा ढोणे, शहाजीभाऊ रखमा ढोणे, बहीण आहे कविताताई सुभाष काळे, त्यांचा संपूर्ण हा परिवार, संपूर्ण परिवाराच्या वतीने आज भाऊंना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याकरता हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. हा परिवार मौलेली माणसं ही आज या ठिकाणी ही दिसली आणि गोड असा हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आमच्या भाऊंना भगवंत स्वर्गामध्ये चांगल्या ठिकाणी स्थान देवो, ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो. माझ्या वतीने, माझ्या संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायाच्या वतीने भाऊंना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करते. त्यांच्या परिवाराला जे दुःख झाले त्या दुःखातून सावरण्याची ताकद भगवान परमात्मा त्यांना देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आज या ठिकाणी या कीर्तनाकरता ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली त्या महाराष्ट्रातील एक नामवंत महिला मृदुंगाचार्य, महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये ज्यांचं सगळ्यात 1 नंबरला नाव आहे त्या नाशिकवरून आलेल्या आमच्या यशोदाताई साळुंके आज या ठिकाणी आल्या आणि अतिशय गोड सेवा दिली. आपण सर्वांनीच बघितलं असेल, मृदुंग वाजवायचा म्हटलं तर मर्दाची ताकद लागते, पण आज आमच्याकडे मर्द नव्हता तर मर्दाच्या जागेवर मर्दांगिनीनेच इतकी सुंदर सेवा दिली. यशोदाताईंचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं ते माझ्या विद्यार्थिनी युवा कीर्तनकार भूमिताई पाटील, युवा कीर्तनकार श्रावणी आव्हाड, युवा कीर्तनकार आरती मेमाने या माझ्या सगळ्या विद्यार्थिनींनी अतिशय गोड असं गायन केलं. तुम्हाला आवडलं का? एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे तुम्हाला मध्ये मध्ये वाटायचं की टाळ्या वाजवल्या पाहिजे पण वाजू का नको, आता मनसोक्त वाजवून घेतल्या. असो, पाठीमागे ज्या विद्यार्थिनी आहेत त्या माझ्या ध्येयपूर्ती संत मुक्ताई मुलींची वारकरी शिक्षण संस्था वडूनवघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या सगळ्या मुली आम्ही भिवंडीवरून सगळेजण इकडे आलेलो आहोत. या विद्यार्थिनींमध्ये श्रद्धा वैष्णवी सगळ्यात छोटी आहे ती माझी कन्या ध्येया, शिवानी, भक्ती, तनुजा, युविका, अंजली या सगळ्या विद्यार्थिनी आज या ठिकाणी आल्या आणि या सगळ्या विद्यार्थिनी आपल्या नाशिक नगर जिल्ह्यातल्याच आहे. एवढ्या लांबून तिकडे शिकण्याकरता आल्यात. त्यांच्या आईबापाची इच्छा आहे का आमच्या मुलीसुद्धा वनिताताईंसारख्या कीर्तनकार झाल्या पाहिजे, म्हणून आज या ठिकाणी छोटी तनुजा आहे ती 6वीला आहे. तिचे आई वडीलसुद्धा संदीप भाऊ मुजमुले ते राहत्या साईडचे आहेत. तिचे आई वडीलही इथं आलेत. 5-6 दिवस झाले ती माझ्याकडे आली. अशा 20-25 मुली माझ्याकडे शिकतात, पण त्याच्यातल्या काही विद्यार्थिनी या ठिकाणी आल्या, गोड नाचल्या, गोड पावल्या खेळल्या. आवडलं का? बरं, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावजगी या सगळ्या विद्यार्थिनींचा आभार. आणि विनेकरी आमच्या आई त्यांनी गोड सेवा दिली, त्यांचेही आभार. आणि आजची कीर्तनरूपी सेवा संपूर्ण ढोणे परिवाराच्या वतीने आदरणीय ताईंनीच मला फोन करून ही तारीख दिली आणि कोळपेवाडी गावचे माजी सरपंच आमचे सचिन भाऊ कोळपे यांच्या माध्यमातून बऱ्याच वेळा आपल्या कोळपेवाडीमध्ये कीर्तन करण्याचा योग आला. मला वाटतं गावामध्ये आपण हे 90वे कीर्तन असेल. वेळोवेळी ते मला या ठिकाणी बोलवतात ना, त्यांचा आग्रह होता की ताई सगळं नियोजन तुमचंच असू द्या, म्हणून तुम्ही सगळ्यांनी जर आमच्या स्टेजवर जर आज बघितलं तर कीर्तन करायचं म्हटलं की गायक वादक टाळकरी पुरुष असतात, पण आमच्या स्टेजवर एकही पुरुष नाही, सगळ्या महिला आहेत नाही का. हे त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हणून सगळ्या विद्यार्थिनी आज या ठिकाणी आल्या. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोचवला सिस्टीमवाले दादा, गोड ऑपरेटिंग केलं, सुंदर, खूप सुंदर. तुम्हाला त्याच्यातला अनुभव आहे. तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे, तुका म्हणे तिथे पाहिजे जातीचे आणि येरा गबाळाचे काम नव्हे. अतिशय गोड असं ऑपरेटिंग तुम्ही केलं, तुमचंही आभार. तुम्ही सगळा श्रोतवर्ग, माझ्या सगळ्या माता भगिनी, तुम्ही सगळे पुरुष वर्ग लांबून लांबून या कार्यक्रमाला आलेला आहात. कारण तुमचे नातेसंबंध जर म्हटले तर या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात फार लांबचे नातेसंबंध असतात, पण तरी तुम्ही सगळी माणसं कार्यक्रम म्हटलं की एकत्र येतात. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम महाराष्ट्रभर दिसणार आहे. त्या दादांनीही गोड शूटिंग केलं, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. माझ्याकडून बोलताना काही चुकलं असेल तर क्षमा असावी. शेवटी जाताना एक सांगेल, एक 10 महिन्यापूर्वी
म्हणजे 12 ऑगस्टला श्रावणी सोमवार होता दुसरा, मी कीर्तनाला चाललेली असताना सकाळी 7 वाजता माझा नांदेडला फार मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये माझ्या मानेच्या मणक्याला क्रॅक गेला. म्हणजे माझी परिस्थिती अशी झाली होती का मला असं वाटलं मी आता आयुष्यामध्ये परत कधीच कीर्तन करू शकत नाही, कधीच उभी राहू शकत नाही. 3-4 महिने मला उठता बसता येत नव्हतं. फार वाईट कंडिशन माझी झाली होती. पण ऐका, आयुष्यभर देवाची केलेली सेवा, म्हणजे 4थीला असताना, शाळेत 4थीला होते ना, पहिलीपासून हरिपाठ कीर्तन भजन तर करायचोच, पण 4थीपासून कीर्तन करते. आज कीर्तन करते त्याला 25 वर्ष पूर्ण झालेत. 25 वर्षाची परंपरा आहे. आणि म्हणून या सगळ्या अपघातातून वाचले. सगळा महाराष्ट्र म्हणतोय ताई तुमचा दुसरा जन्म झाला, म्हणून इथून पुढे ठरवलं देह जाओ अथवा राहो आणि पांडुरंगी दृढ व्हावो. भगवान परमात्म्याने आपल्याला वाचवलंय समाजाची सेवा करता, म्हणून इथून पुढचं उरलेलं आयुष्य फक्त समाजसेवे करता. आणि त्याच्यातून एकच सांगेल की अपघातातून वाचले तेव्हा आमच्या गाडीमध्ये काकडा चालू होता. माझी गाडी जर बघितली तर गाडी 100% लॉस झाली. पण फार वाईट कंडिशनमधून मी बाहेर निघाले. अजूनही मला थोडा चालायला प्रॉब्लेम आहे. माझा आवाजही अजून थोडासा, तुम्ही जर पहिला माझा आवाज ऐकला असेल तर अजूनही थोडासा बदल आहे. पण सगळ्यातून भगवान परमात्म्याने मला काढलं. याला कारण का, चाले हे शरीर कोणाचे असते आणि कोण बोलविते हरिविन, तो भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून त्यानं मला वाचवलं. बोलताना चुकलं असेल तर क्षमस्व. झालेली सेवा विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा पुनी वेदी बाकुले तुकाराम जमा पराद महाराज तुम्ही सिद्धा. नाही विचारिला अधिकार मी आपुला. क्षमा पराद महाराज तुम्ही सिद्धा. तुका मुनी ज्ञानेश्वर राखा पाया पैकरा. क्षमा पराद महाराज तुम्ही सिद्धा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली